पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन समारोहामध्ये ज्यांचा आत्ताच अतिशय खुमासदार पण खणखणीत असं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपले मुख्य सचिव श्री राजेश कुमारजी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रवीण परदेशीजी, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे, या ठिकाणी उपस्थित सर्व महाराष्ट्राचे ज्येष्ठ अधिकारी, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संदर्भात कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि 2 दिवस या संदर्भातल्या विविध पहलूंवर अनेक अनुभवी लोकांचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होणार आहे. मला आठवतं की 2019 साली ड्वाइच बँकेने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये जेवढे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत त्यापैकी 49% प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रात चालले आहेत. आणि तो रिपोर्ट पाहिल्यावर आम्हाला फार आनंद झाला. जवळपास 6-8 महिने वर्षभर आम्ही प्रत्येक भाषणामध्ये तो रिपोर्ट कोट करायचो की महाराष्ट्राने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती काम चालू केलं बघा. 49% प्रोजेक्ट्स हे महाराष्ट्र अकाउंट फॉर करतोय आणि ते खरंही होतं. पण आज जेव्हा 2025 मध्ये मी मागे वळून पाहतो त्यावेळी त्या 2019चे 40% प्रोजेक्ट आजही पूर्ण झालेले नाही मला पाहायला मिळतं. आणि म्हणून केवळ नंबरमध्ये आपण नंबर 1 येऊन चालणार नाही, तर हे प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. फॉर्च्युनेटली एक गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर गेल्या 10 वर्षामध्ये आपला अनुभव फार समृद्ध झालेला आहे. कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आपण महाराष्ट्रामध्ये केले, रोड्सचे असतील, रेल्वेचे असतील, मेट्रोचे असतील, ब्रिजेसचे असतील, त्या ठिकाणी टनेल्सचे असतील, म्हणजे ज्या इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्सला आपण केवळ परदेशात पाहायचो अशा प्रकारचे सगळे प्रोजेक्ट्स, सगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग हे महाराष्ट्रामध्ये आपण यशस्वीपणे पूर्ण केलं आहे आणि म्हणून एक मोठा समृद्ध अनुभव आपल्याकडे. पण असं असताना देखील ही जी काही एक प्रकल्पाची सगळी लाईफ सायकल आहे, एक प्रकल्प कन्सिव्ह होण्यापासून पूर्ण होण्यापर्यंत, याच्यामध्ये मात्र कुठेतरी अजूनही एक अकाउंटेबिलिटी येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला फार पूर्वी एक जर्मनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या एका डिप्लोमा करता नॉमिनेशन मिळालं होतं आणि त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या संदर्भातले काही ट्रेनिंग मी घेतलं आणि त्यामुळे त्यातलं सगळ्यात महत्वाचं ट्रेनिंग काय होतं तर ते ट्रेनिंग हेच होतं की प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधी त्याच्यावर जास्त मेहनत घेतली पाहिजे. प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधी प्लॅनिंगची जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये 360 डिग्री अप्रोच ठेवून जर आपण प्लॅनिंग केलं तर प्रोजेक्ट स्मूथली आपल्याला पूर्ण करता येतो. आणि ते जर आपण केलं नाही, म्हणजे आपण अनेकांनी लहानपणची आपण गोष्ट ऐकली आहे, झाडं तोडणं काही योग्य नाही, पण झाडं तोडण्याची कॉम्पिटिशन लागली आणि कॉम्पिटिशन लागल्याबरोबर सगळे लोक कुऱ्हाडीने झाड तोडायला लागले आणि त्यातला एक जण होता, त्याने पहिले कुऱ्हाडीला धार करणं चालू केलं आणि हे सगळे तोडत असताना अर्धा तास त्यांनी धार केली आणि ती धार झाल्याबरोबर त्यांनी तोडणं सुरू केलं आणि या सगळ्यांच्या अर्ध्या वेळात त्यांनी झाड तोडलं. त्याची पूर्वतयारी ही अचूक झाली आणि म्हणून वेळेपेक्षा लवकर तो पूर्ण करू शकला. तसंच या सगळ्या प्रोजेक्ट्स आहेत.
आज आपल्याला इतके वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स अवेलेबल आहेत. आज गतिशक्ती सारखा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याचा आपण उपयोग करू शकतो. जिओस्पेशियल डेटा आहे ज्याचा आपण उपयोग करू शकतो. आपण जर बघितलं तर हमखास आपल्याकडे प्रोजेक्ट करताना आणि विशेषतः शहरांमध्ये महानगरपालिका नगरपालिकाच्या क्षेत्रांमध्ये कुठलाही प्रोजेक्ट करत असताना त्याच्या प्लॅनिंग मध्ये आधी त्या ठिकाणी काय आहे याचा कधी आपण विचारच करत नाही. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये पाईप टाकायचं असेल तर दुसरा पाईप तोडतो, अजून काही टाकायचं असेल तर विजेच्या तारा तोडतो, सगळीकडे जे काही फायबर ऑप्टिक आहे त्याचे तुकडे तुकडे करून टाकतो. कारण याच्या प्लॅनिंगच्या संदर्भात तर असंही काही डेटा आपल्याकडे उपलब्ध नाहीये. वेगवेगळ्या विभागात सगळा डेटा आहे. ज्यांनी फायबर ऑप्टिक टाकली त्याच्याकडे सगळा डेटा आहे, ज्यांनी पाईपलाईन टाकली त्याच्याकडे डेटा आहे, ज्यांनी शोअर लाईन टाकली त्याच्याकडे डेटा आहे. पण या डेटाचं कंपायलेशन केलं नाही, हा डेटा एकमेकाशी बोलत नाही आणि आपण त्यांना विचारले की इथे काय काय. त्याच्यामुळे एक काम करताना दोन नवीन कामं करून ठेवायची अशा प्रकारचं आपलं प्लॅनिंग असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की एखादा ज्यावेळेस आपण पायाभूत सुविधा प्रकल्प प्लॅन करतो त्यावेळी तो प्लॅन करताना त्याचं योग्य प्रकारचं प्लॅनिंग म्हणजे केवळ कॉस्ट एस्टिमेट नाही. कॉस्ट एस्टिमेट त्यातलं महत्वाचं आहे, पण अनेक वेळा ते कॉस्ट एस्टिमेट कसं चुकतं हे आता दादांनी सांगितलं. त्या जलजीवन मिशन मध्ये आपण बघितलं की जलजीवन मिशन मध्ये कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रोजेक्ट करण्याच्या नादामध्ये जवळजवळ सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये कॉस्ट एस्टिमेट्स घरी बसून बनवले. जागेवरचं अनुसंधान झालंच नाही. परिणाम असा झाला की सगळ्याचा कॉस्ट ओव्हररन आहे. एकही प्रोजेक्ट पूर्ण नाहीये, पाणी पोचत नाहीये. आता पुन्हा सगळ्यांना सुप्रमा देऊन आता खरे त्यातल्या अडचणी लक्षात आल्या की जिथे पाईप दाखवायचे होते तिथे टाकताच आले नाही, ते बदलावे लागले. जो सोर्स सांगितला होता तिथे पाणीच नव्हतं. मग आता या सगळ्या गोष्टी आपल्याला बदलून बदलून कराव्या लागतायत. हे जर योग्य प्लॅनिंग आपण केलं असतं, आपल्याकडे मराठवाड्यामध्ये संपूर्ण वॉटर ग्रीडचा प्लॅन तयार होता. आपण जर त्यावेळी विचारपूर्वक केंद्र सरकारकडे वॉटर ग्रीडचा प्लॅन हा जलजीवन मिशन मध्ये सादर केला असता तर आज मराठवाड्याचं चित्र आपण बदलू शकलो असतो. त्याच्याकरता 30-40 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने आपल्याला दिले असते. सो एखाद्या प्रोजेक्टचा असा विचार करणं, ज्यावेळी दिल्ली मुंबईचा एक्सप्रेसवे हा डिझाईन झाला त्यावेळी तो डिझाईन होताना बेसिकली त्याची संकल्पना हीच होती जी आपण त्याच्या आधी आपण समृद्धी केला. आणि समृद्धीतली आपली संकल्पना होती की ब्राऊनफील्ड रोड पेक्षा ग्रीनफील्ड रोड हा स्वस्त पडतो. कारण ब्राऊनफील्ड रोडवर एक्सपान्शन करतात, जागा ऍक्वायर करणं हे देखील कठीण असतं. त्या जागेचे दर प्रचंड मोठे असतात. त्याच्याऐवजी ग्रीनफील्ड केला तर कमी दराची जागा मिळते, नवीन एरिया ओपन अप होतो, नवीन त्या ठिकाणी इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार होतात. आणि म्हणून त्याच संकल्पनेतनं आपण समृद्धी केला, ग्रीनफील्ड रोड केला. त्याच संकल्पनेतनं त्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे ज्यावेळेस तयार झाला, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, त्याचं जे मूळ डिझाईन होतं हे मूळ डिझाईन ज्यावेळी गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर रन केलं त्यावेळी असं लक्षात आलं की या मूळ डिझाईन मध्ये जर काही चेंजेस केले अलाइनमेंटचे तर मोठ्या प्रमाणात राखीव वनं टाळता येतील, सँच्युरीज टाळता येतील, कॉरिडॉर्स टाळता येतील. आणि हे सगळं करूनही जवळपास 60 ते 100 किलोमीटर त्याची लेंथही कमी करता येईल. आणि त्यानंतर तशा प्रकारचे चेंजेस करण्यात आले. आता जर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जुन्याच पद्धतीने आपण अलाइनमेंट ठरवली, काम सुरू करून दिलं आणि मग वाईल्ड लाईफ सँच्युरी आली, 2 वर्ष परमिशन्स मिळत नाहीत. त्या ठिकाणी टायगर कॉरिडॉर आल्या, परमिशनच मिळत नाही. 3-3, 4-4, 5-5 वर्ष त्याचे मागे पुढे बॅक अँड फोर्थ आपलं चालू असतं. त्यामुळे योग्य प्रकारे हे झाल्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तयार झाला. आज हे जे काही प्लॅनिंग आहे हे जर योग्य प्रकारे आपण केलं, प्लॅन तयार करताना त्यातल्या काय शक्यता आहेत अशक्यता आहेत या संदर्भात योग्य प्रकारे त्याचं अनुसंधान करून
वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचं त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन करून आपण जर हे करू शकलो तर मला असं वाटतं की त्यातनं भरपूर वेळ आपल्याला वाचवता येतो. यासोबत दोन अजून महत्वाच्या गोष्टी मला वाटतात. पहिली म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट फेल होण्यामध्ये एक प्रमुख कारण असतं फॉल्टी टेंडरिंग सिस्टीम. टेंडरिंग इज नॉट जस्ट अ मिअर स्टॅटिक सिस्टीम. आपल्याला एखाद्या कामाकरता विकासक जो निवडायचा आहे किंवा जो कडे कॉन्ट्रॅक्टर निवडायचा आहे याच्या क्षमतेचा योग्य विचार करून ते काम आपल्याला त्याला द्यायचं असतं. त्यामुळे आपण टेंडरमध्ये काय कंडिशन्स टाकतो, आपण कशा प्रकारचं टेंडर काढतो, विशेषतः आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये अनेक बीओटी टेंडर्स फेल झाले. लोकांना दिले पण ते करू शकले नाही. याचं कारण ते टेंडरचं डिझाईनच चुकीचं होतं. अनेक वेळा त्याच्यामध्ये आपण विचार करत नाही की आपल्याला नेमकं काय हवंय, किंवा अनेक वेळा कुठल्या तरी राजकीय दबावापोटी, कोणाच्या तरी व्यक्तीच्या दबावापोटी आपण ते टेंडर्सच्या कंडिशन अशा करतो की ज्यातनं पलीकडे आपल्याला अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून तो एक महत्वाचा विषय. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा विषय काय आहे तर एखादा टेंडर दिल्यानंतर ज्यावेळेस वर्क ऑर्डर देतो, आपण म्हणतो ना डेव्हिल लाईज इन डिटेल्स, तो सगळ्यात महत्वाचा आहे. आज आपण जर बघितलं तर हे करारनामे कोणीही पाहत नाही. कुठली तरी कॉन्ट्रॅक्टरने काम पूर्ण केलं नाही, आपण फोरक्लोजही करू शकत नाही, आपण दंडही करू शकत नाही, आपण नवीन कोणाला अपॉइंटही करू शकत नाही. आज फॉल्टी समजा हे अशा प्रकारचे करारनामे, याचं एक उत्तम सुंदर उदाहरण म्हणजे मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवेवर म्हणजे ज्या गडकरी साहेबांनी जगातल्या सगळ्यात डिफिकल्ट ठिकाणी जाऊन रस्ता आणि पूल बांधला, त्यांनी हात टेकले आणि सांगितलं की या मुंबई त्यावेळी ते फोरक्लोज करतात. शेवटी फोरक्लोज न करता आल्यामुळे मग त्या कॉन्ट्रॅक्टरला दादा पुता करून मग तू बॅक टू बॅक दुसऱ्याला दे, मग त्याला दुसऱ्याला गेल्यानंतर तोही फेल झाला. असं करता करता अजूनही मुंबई गोवा हायवे आपण तयार करू शकलो नाही. आज आपल्याला दुसरं उदाहरण मी सांगतो की आपला जो काही मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर त्याचं पहिलं कन्सेशन संपल्यानंतर मला असं वाटतं 2008-9 साली आपण दुसरं कन्सेशन दिलं. आणि दुसरं कन्सेशन दिल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की ट्रॅफिक वाढलेली आहे, वसुली मोठ्या प्रमाणात होते आहे, आणि म्हणून त्याचा शेअर आपल्याला मिळायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, इथे मोपलवारात मी सांगितलं आपल्याला शेअर मिळायला पाहिजे. हा कॉन्ट्रॅक्टरला कसं चाललाय एवढं आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बायबॅकची व्यवस्था नव्हती आणि आपल्याला शेअरची व्यवस्था नव्हती. म्हणजे जो काही त्याच्यामधला प्रॉफिट होता, आपण ज्यावेळी त्याचा करारनामा केला 2008 साली 9 साली जेव्हाही केला असेल, त्या करारनाम्यामध्ये कुठेही जे काही एक्सपेक्टेड ट्रॅफिक आहे या ट्रॅफिकपेक्षा जास्त पैसा जनरेट झाला तर त्याचं शेअरिंग कसं राहील या संदर्भातली तरतूद नव्हती. आणि बायबॅक करायचं असेल त्याची तरतूद नव्हती. शेवटी ठीक आहे, आम्ही मग त्याच्यात दबाव टाकून काही गोष्टी केल्या. पण अशा प्रकारे जर आपण एखादा करारनामा करतो तर या व्हायटल प्रोजेक्ट्समध्ये त्या करारनाम्याच्या संदर्भातही लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हा जे काही एखाद्या प्रोजेक्टचं जे लाईफ सायकल आहे यातली प्रत्येक स्टेप, एकही स्टेप तुम्ही चुकवली की त्याच्यामध्ये अडचणी या निश्चितपणे येत असतात. त्या अडचणी कशा दूर करायच्या याचं जर आधीच आपण तयारी करून ठेवली तर ते अत्यंत महत्वाचं असतं. एक अजून महत्वाची गोष्ट आहे की आता एक आपण आपल्यासमोर क्लासिक उदाहरण आहे ते म्हणजे संभाजीनगरच्या पाणी पुरवठा योजनेचं. आता संभाजीनगरच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये पाईपलाईन टाकून दिली आपण, आणि टाकून दिल्यानंतर आपल्या लक्षात आलं किंवा जी काही म्हणजे आपलं आणि
हे जी काही हायवे अथॉरिटी आपली NHAI याचं कॉर्डिनेशन नसल्यामुळे NHAIच्या मध्यभागी आपली पाईपलाईन मध्यभागी, त्यामुळे ते म्हणतात आता आम्ही याला चार्ज करू देत नाही, कारण उद्या काही झालं तर आम्ही तो फोडू देणार नाही. आता याच्यात आपण म्हणतो कारण आपली अलाइनमेंट जुनी होते, आपण म्हणतो तुमची चूक आहे, ते म्हणतात आमची चूक आहे. आता शेवटी NHAIची अलाइनमेंट चेंज करायची वेळ आली. याचा अर्थ काय आहे तर प्रोजेक्ट डिझाईन करताना या सगळ्या गोष्टीचा विचार एकतर आपण केला नाही, नाही तर NHAIने केला नाही, तर दोघांनी केला नाही. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. एक अजून गोष्ट यातली मग काय महत्वाची आहे तर ती मला असं वाटतं की प्रवीण परदेशींनी जी गोष्ट सांगितली, आपण एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर आता नाउ इट इज हिज हेडेक, आता त्याची डोकेदुखी आहे, आता तू काम कर, आम्ही आता पाहणार म्हणजे काम झालं की नाही पाहणार, असं होत नाही. आपल्याला त्याच्याशी नॉट इन अ लिटरल सेन्स बट इन द वर्क सेन्स वी हॅव टू पार्टनर विथ हिम. आपल्याला त्याच्या प्रॉब्लेम्स ट्रबलशूट करावेच लागतील. त्याचे प्रॉब्लेम येण्याचं कारण काय, मेजर कारण हे आहे की आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय, पण आपण ज्यावेळेस तो प्रोजेक्ट कन्सिव्ह केलाय त्यावेळी त्या प्रोजेक्टचं योग्य डिझाईन तयार केलेलं नाही, किंवा जे रेग्युलेटरी प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल योग्य विचार केलेला नाही. आणि म्हणून आपण जोपर्यंत हँड होल्डिंग करत नाही, दोन गोष्टी महत्वाच्या असतात की ट्रबल शूटिंग मध्ये आपण त्यांच्यासोबत असलं पाहिजे आणि जितकं शक्य असेल तितका त्यांचा कॅश फ्लोही मॅनेज केला पाहिजे. अनेक वेळा कॅश फ्लो मॅनेजमेंट न झाल्यामुळे चांगले चांगले प्रोजेक्ट हे थांबतात. कितीही मोठ्या एजन्सीज असल्या तरी त्यांनी केलेल्या कामाचे पैसे द्यायला आपल्याला अडचण नाही. न केलेल्या कामाचे पैसे कोणी मागत असेल तर ते थांबवले पाहिजे, पण केलेल्या कामाचे योग्य वेळी पैसे दिले आणि त्यांचा कॅश फ्लो जर योग्य प्रकारे मॅनेज झाला तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट जे आहेत ते योग्य प्रकारे चालतात. आणि त्यातलं विशेषतः क्वालिटीचा विषय, आता आपण बघा की मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट रोडचे कामं आपण हातामध्ये घेतले. आता कॉन्क्रीट रोडचा फायदा काय, आपले बिटुमिनचे जे रोड आहेत हे काही करा, फार चांगला रोड 8 वर्ष 9 वर्ष, नॉर्मली आपल्या इथे 3 वर्षात 4थ्या वर्षी त्याची हालत खराब असते. त्यामुळे आपण कॉन्क्रीट रोडकडे गेलो, जिथे चांगले कॉन्क्रीट रोड झाले तिथे जवळपास 40 वर्ष काही होत नाही त्याला. मला आठवतं की नागपूरमध्ये मी महापौर असताना 25-28 वर्षापूर्वी जे कॉन्क्रीट रोड केले आहेत, एक भेग देखील त्याच्यावर 1 पैसा कधी खर्च करावा लागला नाही. अशा प्रकारे कॉन्क्रीट रोडला तो एक त्याचा फायदा आहे. पण त्याच वेळी कॉन्क्रीट रोड तयार करताना जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तो नीट झाला नाही, त्याचे अनड्युलेशन, त्याच्या क्रॅक्स या पुन्हा तुम्हाला ठीक करता येत नाही. बिटुमिन रोडमध्ये एक लेअर मारली तरी ते ठीक होऊन जातं, पण कॉन्क्रीट रोडमध्ये करता येत नाही. त्यामुळे हा होत असताना याच्यावर लक्ष ठेवणं, आज मला अनेक वेळा अतिशय दुःख होतं की स्टेट हायवेज आहेत काही आपले जे कॉन्क्रीटचे केले आहेत आणि त्याच्यावर गेल्यानंतर त्याची जी काही क्वालिटी पाहायला मिळते, आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये तर काही स्टेट हायवेज जे कॉन्क्रीटचे केलेले आहेत त्याची क्वालिटी पाहिल्यानंतर मला अक्षरशः डोळ्यात पाणी येतं की आपण किती पैसा वाया घालवलाय. तर मला असं वाटतं की क्वालिटी ही नंतर त्याला शिव्या देऊन ब्लॅकलिस्ट करून काही त्याच्यातनं आपल्याला मिळत नाही. त्यावेळी ज्यावेळेस हे काम होत आहे त्यावेळेचं सुपरविजन, त्यावेळी सगळ्या नॉर्म्सप्रमाणे काम होत आहे की नाही हे बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जर योग्य बघितलं तर चांगली क्वालिटी. मला आजही आठवतं की आमचा नागपूर पासून नागभीड पर्यंतचा रोड पहिल्यांदा 1992 साली वर्ल्ड बँकेच्या नॉर्म्सप्रमाणे डांबरी रोड बनवला. 1992 साली बनलेला रोड हा जवळपास 2012 सालापर्यंत त्याच्यावर एक खड्डा नव्हता. कारण त्यावेळेस पहिल्यांदा वर्ल्ड बँकेने नॉर्म्स सेट करून त्या नॉर्म्सप्रमाणे सुपरविजन करून त्याचं योग्य प्रकारचे स्ट्रक्चर्स त्याच्यावर तयार केले, त्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून ते काम त्याच्यावर केलं. तर 20 वर्ष डांबरी रोड, एक खड्डा नाही आणि ट्रॅफिक नाही, चांगला ट्रॅफिकचा रोड, हे पण त्या ठिकाणी होऊ शकलं. म्हणून हे मला असं वाटतं महत्वाचं आहे की
या संदर्भातलं त्याचं मॉनिटरिंग आपण योग्य वेळी करतो आहोत की नाही याच्याकडे लक्ष देणं हे देखील गरजेचं आहे. आणि अर्थातच ज्या प्रोजेक्ट्समध्ये रेग्युलेटरी इश्यूज आहेत, वन विभाग इन्व्हॉल्व आहे, अजून पर्यावरण विभाग इन्व्हॉल्व आहे, जिथे लँड ऍक्विजिशन आहे, त्या संदर्भातलं प्लॅनिंग हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण शेवटी परदेशींनी मगाशी सांगितलं की आपण ग्रॉस व्हॅल्यू एडिशन मध्ये किंवा कॅपिटल फॉर्मेशन मध्ये इतकी गुंतवणूक करून जास्त कॉन्ट्रीब्युशन का देऊ शकत नाही. याचं कारण आहे की आपला गुंतवलेला 1 रुपया आणि प्रायव्हेट सेक्टरने गुंतवलेला 1 रुपया यातनं जो काही त्या ठिकाणी व्हॅल्यू एडिशन होते यात खूप मोठा फरक आहे. कारण जोपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या प्रोजेक्टचे रिटर्न्स नाही आहेत. आणि तो जर असाच ड्रॅग होत राहिला आणि आपण त्याच्यावर नंतर पैसे लावत राहिलो तर जे नंतर लावलेले पैसे आहेत हे आपला परतावा कमी करणारे पैसे आहेत. आणि म्हणून या दृष्टीनं लँड ऍक्विजिशनचे विषय नीट लक्ष घालून केले पाहिजेत. एक तर प्लॅनिंग करताना कमीत कमी त्रासाच्या जागेतनं कशा गोष्टी होतील, पण काही ठिकाणी त्याला पर्याय नसतो. आणि म्हणून त्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे की या सगळ्या लँड ऍक्विजिशनचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आपण कसं फास्ट काम करू शकू आणि एक सर्टन अमाऊंट ऑफ लँड हाती आल्याशिवाय काम सुरू झालं नाही पाहिजे. त्या संदर्भात वर्क ऑर्डर देऊन टाकला आणि 3-3 वर्षे लँडच मिळत नाही आणि मग तो जातो आर्बिट्रेशन मध्ये. आणि एक आर्बिट्रेशनचा अवॉर्ड आम्ही केलेला आहे, म्हणजे अवॉर्ड म्हणजे आमच्या कॅबिनेटने केला आहे. 5 कोटी रुपयाचा होता. किती दिले आपण? 300 कोटी. 5 कोटी रुपयाचा आर्बिट्रेशनचा अवॉर्ड म्हणजे योग्य वेळी ते सगळं पूर्ण केलं नाही आणि सुप्रीम कोर्टापर्यंत भांडत राहिलो सगळीकडे हारलो आणि ज्याला 5 कोटी द्यायचे होते त्याला 300 कोटी रुपये आम्ही दिले कॅबिनेटमध्ये. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत, मग कॉस्ट ओव्हररन होतं, मग त्या ठिकाणी ते आपल्या क्लेम दाखवत जातात, मग ते क्लेम आपण देत जातो. म्हणून मला असं वाटतं की रेग्युलेटरी ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये विशेष लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे काय असतं की खूप वेळा आपण बघतो की आपलेच विभाग म्हणजे हे वॉर रूम करण्याचं कारण काय होतं. आम्ही ज्यावेळेस 2015ला वॉर रूम सुरू केली आमच्या लक्षात आलं की आपल्याला दुसऱ्याचा धोकाच नाही, आपला धोका आहे. आता मुंबईमध्ये एक समजा प्रोजेक्ट करायचा आहे तर 18 एजन्सीज आहेत. एक मेट्रो करायची असेल 18 वेगवेगळ्या एजन्सीजकडे त्या ठिकाणी आपल्याला परमिशन घ्यावी लागते किंवा त्यांचा एनओसी घ्यावा लागतो, काहीतरी त्यांचं घ्यावं लागतं. आणि यातला प्रत्येक जण 6 महिने तरी फाईलवर बसतो. म्हणजे आपण जर विचार केला तर यांचं एकत्रितपणे फाईलवर बसण्याचा काळच हा 4 वर्ष 5 वर्ष असतो. त्यामुळे प्रोजेक्ट होऊ शकत नाही. आपली जी पहिली मेट्रो मुंबईची झाली याचा परमिशनचा पिरियड 6 वर्ष. 6 वर्ष परमिशन मिळालं नाही. आता सगळ्या परमिशन घेऊन काम सुरू करायला 6 वर्ष लागलेत आपल्याला त्याला. त्याच्यामुळे आपण वॉर रूमची कन्सेप्ट आणली की सगळ्यांनी एकत्रित बसा. कारण प्रत्येकाला याचा प्रोजेक्ट मला घेणं देणं नाही आहे, मी माझं ज्ञान त्याच्यात सांगेन. प्रत्येकाला इतकं त्यावेळी ज्ञानी होण्याची इच्छा तयार होते की तो फाईलवर असं ज्ञान सांगतो पूर्ण आणि ते कसं होणार नाही या संदर्भातलं सगळं ज्ञान हे त्या फाईलवर लिहून. आणि म्हणूनच या वॉर रूम मध्ये बाबा आत्ता बस, इथे सांग तुझा प्रॉब्लेम काय, आणि मग तो प्रॉब्लेम तिथेच आपण ट्रबल शूट करू आणि त्यातनं आपण. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल परदेशींनी जे काही स्लाइड दाखवल्या की किती मोठ्या प्रमाणात लँड ऍक्विजिशन आपण करू शकलो, किती मोठ्या प्रमाणात आपण. हा अप्रोच अत्यंत महत्वाचा आहे. अनेक वेळा काय होतं म्हणजे मी काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो जे आम्ही अनुभवातून सांगतो. उदाहरणार्थ आता सिडको इथे म्हणून समजा सिडकोने 4 चांगले कामं केले की आम्ही 2-4 मंचावरनं सिडकोची तारीफ करतो की बघा सिडकोने चांगलं केलं, सिडकोने ते चांगलं केलं, सिडकोने ते चांगलं केलं, की लगेच अनेक अधिकाऱ्यांना वाटतं अच्छा फार याची तारीफ होत्या, दाखवतो जातं याला. त्याचा प्रोजेक्ट गेला की त्याच्यावर असं काहीतरी लिहून टाकतात की तो ह्याला डिले झालाच पाहिजे, पुढच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी याची तारीफच नाही केली पाहिजे. ही जी आपण शेवटी कसं आहे की कुठल्याही व्यवस्थेमध्ये लिडरशिप आणि ओनरशिप या 2 गोष्टीच महत्वाच्या असतात. जोपर्यंत आपण लिडरशिप देत नाही, जोपर्यंत ओनरशिप घेत नाही, आणि कलेक्टिव्ह ओनरशिप आहे. अल्टिमेटली आपण शेवटी एखादं चांगलं काम झालं तर सरकार म्हणून आपल्या सगळ्यांचं
जी करणारी एजन्सी आहे त्याचं नाव जास्त होतं, पण सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं नाव चांगलं होतं. महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चांगले होतात असं म्हटल्याबरोबर जेवढ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करणाऱ्या एजन्सीज आहेत त्या सगळ्यांना त्याचं श्रेय मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं लोकांना थोडी माहिती असतं, तुम्हाला आम्हाला माहिती असतं सिडकोने केलं का MSRDCने केलं का पुणे महानगरपालिकेने केलं, लोकांना थोडी या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे याचं कलेक्टिव्ह श्रेय जे आहे हे आपल्याला सगळ्यांना मिळत असतं. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपल्याला थोडंसं या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये ओनरशिप आणि लिडरशिप हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. मी एक गोष्ट तुम्हाला अगदी निश्चित सांगतो, माझ्या अनुभवातून सांगतो. मग अशी निधीचा विषय देखील आला. एखादा प्रोजेक्ट हा जर वर्केबल आणि बँकेबल असेल तर आज त्याच्याकरता निधीची कमतरताच नाहीये. तुम्ही वेळेत प्रोजेक्ट करू शकता, आमच्याकडे सगळ्या रेग्युलेटरी परमिशन्स आहेत असं जर सांगितलं आणि त्या प्रोजेक्टमध्ये एक विविक्षित परतावा भविष्यात येऊ शकत असेल, अशा प्रोजेक्ट करता आज इतका पैसा उपलब्ध आहे. बँका आपल्याकडे येतात, आम्ही पैसा द्यायला तयार आहोत, पण आपण असे करंट आहात की आपण घेऊ शकत नाही कारण आपले सगळे प्रोजेक्ट अर्धवट पडलेले आहेत. त्यामुळे आपण हे प्रोजेक्ट पूर्ण करणं, आता आपल्याला एक स्टेप पुढे जायचं आहे. समृद्धी महामार्ग असेल किंवा आपले मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल किंवा आपले याला आपल्याला विविध प्रकारे मॉनिटाईज करायचं आहे. ते फ्री होऊन आपली फिस्कल स्पेस फ्री करायची आहे, त्यातनं अजून नवीन प्रोजेक्ट आपल्याला घ्यायचे आहेत. पण हे कधी होऊ शकेल जर याचं काम पूर्ण झालं तर हे होऊ शकेल, नाहीतर या गोष्टी आपण करू शकणार नाही. त्यामुळे आज इतके वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपल्याला माहिती आहे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आहेत, पब्लिक फायनान्सिंगचे ऑप्शन्स आहेत, इंटरनॅशनल फंडिंग एजन्सीजचे ऑप्शन्स आहेत, नवीन बँक्स या ठिकाणी आलेले आहेत, जॉईंट व्हेंचर्सचे ऑप्शन्स आहेत. या सगळ्या ऑप्शन्सचा आपण विचार करून अनेक वेळा आपल्या फिस्कल स्पेसपेक्षा जास्त कामं हे आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला आजच सांगतो की कुठलाही प्रोजेक्ट पैशाकरता विचार करू नका. तुम्ही दोनच गोष्टी प्रोजेक्टमध्ये बघा की हा प्रोजेक्ट बँकेबल आहे का आणि हा मी वेळेत पूर्ण करू शकतो का, याच्यामध्ये माझे जे रेग्युलेटरी विषय आहेत ते मी हँडल करू शकतो का, आणि मग त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे तुम्ही मागा. आज आपले आबा शुक्ला या ठिकाणी आहेत. ज्यावेळी आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा प्रोजेक्ट सुरू केला त्यावेळी पहिल्यांदा त्याची तयारी अशीच केली. आपल्या सगळ्या कलेक्टरने आम्हाला मदत केली आणि पहिल्यांदा जमिनीचे विषय आपण सॉल्व्ह केले. आपल्यानंतर आपला प्रोजेक्ट जो होता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा तो एक चांगला मॉडेल प्रोजेक्ट आहे म्हणून त्या ठिकाणी केंद्र सरकारने अनेक राज्यांना कळवला. त्यातल्या काही राज्यांनी आपल्याकडे येऊन पाहणी पण केली आणि तशा प्रकारचा प्रोजेक्टही सुरू केला, पण ते यशस्वी झाले नाही. कारण ज्या प्रकारची तयारी आपण सुरुवातीला केली होती, जागा त्या ठिकाणी बरोबर चिन्हित झाली पाहिजे, त्याचे जे काही तिथले प्रॉब्लेम्स आहेत ते दूर झाले पाहिजेत, प्रायव्हेट जागा असेल तर त्याचे करारनामे झाले पाहिजेत, सरकारी जागा असेल तर ती जागा मोजून मिळाली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण आधी केल्या. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण 2026 साली हा प्रोजेक्ट पूर्ण करू, हा देशातला फास्टेस्ट केलेला एक्झिक्यूट केलेला प्रोजेक्ट कदाचित ठरेल. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करणं अतिशय शक्य आहे. आपण सगळ्या या गोष्टींमध्ये थोडस जर ओनरशिप आणि लिडरशिप या दोन गोष्टी केल्या तर मला विश्वास आहे की निश्चितपणे आपल्याला पुढे जे काही खूप वेगानं आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं आहे त्याच्याकडे आपण जाऊ शकू. अतिशय चांगला हा वर्कशॉप या ठिकाणी तयार झाला, अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. खरं म्हणजे मला तर दोन्ही दिवस या वर्कशॉपमध्ये पूर्ण थांबायला आवडलं असतं कारण इतक्या नवीन गोष्टी आपल्यालाही शिकायला मिळतात. पण आपल्याला माहिती आहे की दुर्दैवाने अनेक गोष्टी मुख्यमंत्र्यांना कराव्या लागतात, त्यामुळे बरेच कार्यक्रम आहेत. पण मी आपल्याला निश्चितपणे या वर्कशॉपला शुभेच्छा देतो आणि यातनं आपण अधिक नव्या विचाराने नव्या दमानं फील्डमध्ये उतराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री. अतिशय विस्तृत अशा स्वरूपात त्यांनी आता आपल्याला